उपस्थित सर्व आपण पत्रकार मित्र, आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे। विषय आहे राज्य सरकारचा महिला दिनाच्या दिवशी 8 मार्च दिवशी जो अर्थसंकल्प मांडला त्या संबंधी मला बोलायचं आहे, कारण मी त्यावेळेला नव्हतो, दिल्लीला अधिवेशन सुरू आहे आणि म्हणून त्यानंतर त्या आठवड्यात गेल्या 8-10 दिवसात घडलेल्या काही ज्या बातम्या आहेत, ठळक बातम्या आहेत, तुमच्या भाषेत ब्रेकिंग न्यूज आहे, त्या संबंधी बोलायचं मी ठरवलेलं आहे। प्रथम मी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर राज्याच्या बजेट बद्दल मी सांगत असताना हा राज्याचा अर्थसंकल्प जो सादर झाला महिला दिनाच्या निमित्ताने, हा महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक आणि फसवणूक करणारा पुणे केंद्रित अर्थसंकल्प असे थोडक्यात वर्णन करता येईल। पुणे केंद्रित हे तुम्हाला नंतर पुढे काय विषय मांडल्यानंतर कळेल। हा अर्थसंकल्प 21 आणि 22 या वर्षाचा आहे। त्यामध्ये 66,000 कोटी राजकोषीय तूट अर्थमंत्र्यांनी सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी अनुमोदन दिलं आहे का सगळीकडे दोघंच दिसायचे टीव्हीवर। पण आपण विचार करा, एक दिवस अगोदरच अर्थमंत्र्यांनी एक प्रेस घेतली का प्रेसला सांगितलं राज्याच्या उत्पन्नामध्ये 20-21 मध्ये 1,54,000 कोटी एवढी रिसोर्सेस किंवा रक्कम कमी जमा झाली। 1,54,000 कोटी। मग परत या वर्षी त्यांनी एकूणच 4,34,987 कोटी खर्च अंदाजित केलेला आहे। मग गेल्या वर्षी जर 1.5 लाख कोटी उत्पन्न कमी आलं तर या वर्षी उत्पन्न तेवढं येईल किंवा जास्त येईल हे अर्थमंत्र्यांनी कसं काय जमेला धरलं माहित नाही। अजून कोरोना संपलेला नाही, अजून उद्योगधंदे चालू झालेले नाही। जी काय घट ज्या ज्या क्षेत्रात झाली तिथेही 5,000, 6,000, 7,000 वाढून दाखवलेलं आहे उत्पन्न। मी म्हणेन हा बोगस अर्थसंकल्प आहे, बोगस अर्थसंकल्प आहे। 4,34,000 मध्ये 58,000 इन्फ्रास्ट्रक्चरवर तरतूद केली आहे, भांडवली एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि तोही पैसा त्यांच्या हातात नाही आहे, म्हणजे झिरो भांडवली खर्चावर झिरो तरतूद आहे। एकही पैसा जरी दाखवला असला तर यांच्याकडे पैसा नाही आहे। आज तिजोरीत खटखटाट आहे। गेल्या वर्षी 1.5 लाख कोटीची उत्पन्न झालं नाही तर ह्या तरतुदी कशा काय केल्या? ठराविक ठिकाणीच केल्या, ठराविक ठिकाणी केल्या। सागरी महामार्ग आम्ही करणार 900 कोटी आणि काहीतरी आहे, 9,000 कोटी, 9,000 समथिंग आहे, 1 रुपयाची तरतूद नाही। पण पुण्याच्या रस्त्यांसाठी, पुण्याच्या अन्य कामासाठी तरतूद याच वर्षी करण्यात येईल हे वाक्य टाकलं, आमच्या सागरी मार्गामध्ये नाही टाकलं। महसुली उत्पन्नाची रक्कम 3,68,986 कोटी रुपये दर्शवण्यात आले आहे। अर्थमंत्र्यांच्या छापील भाषणामध्ये राजकीय तूट जी आहे, राजकोषीय तूट 66,601 कोटी अपेक्षित आहे। ही तूट कशी भरून काढणार
याचा कुठेही खुलासा नाही आहे. ही 66,000 नाही आहे, 1,00,000 कोटीपेक्षा मोठी तूट आहे. जर मागच्या वर्षी हे पैसे आले नसतील आणि एवढा बजेट जर खर्चाचं दाखवला असेल 4,00,000 आणि 37,000 कोटीचा, तर ही तूट पण बोगस दाखवली आहे 66,000. पण 66,000 कोटी ही तूट कशी भरून काढणार त्यांच्या भाषणात कुठे नाही. त्यांनी या वेळेला कुठलीही पुस्तकं छापली नाहीत. 21-22 कोणते प्रकाशन साहित्य सदस्याला उपलब्ध करून दिलं नाही. ग्रीन बुक नाही, व्हाईट बुक नाही, कोणतेही बुक नाही. कसं काय अर्थसंकल्प म्हणू शकतो आपण याला? और तरतुदी ग्रीन बुक मध्ये असतात. इन्कम म्हणजे येणारं रिसोर्सेस आणि एक्सपेंडिचर दाखवणारी पुस्तकं जर तुम्ही देणार नसाल तर त्या बजेटला काय अर्थ आहे? सदस्यांनी खरं म्हणजे बजेट मांडायला नाही द्यायला पाहिजे. पुस्तकं द्या, आमच्या हातात पुस्तकं पाहिजे. तुम्ही दाखवल्या तरतुदी खरोखर आहेत की नाही आम्ही तपासून पाहणार कसे? आणि त्यामुळे अक्षरशः जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी ही हा अर्थसंकल्प. दुसरा एक आकडेवारी मुद्दाम देतो. 4,04,384 कोटी अपेक्षित 2021ला दाखवण्यात आले. कोरोना महामारीच्या सुधारित अंदाजानुसार खर्चाचा अंदाज 3,79,503 एवढा घटवण्यात आला. आता इथे एवढा घटवण्यात आला म्हणजे त्या वर्षाला 24,000 कोटीची घट आहे. ए भाई बंद कर. मगर मेरा ऑडियो सुन ना. ये क्या है? वो कुठून असू दे, जपानवरून असू दे. म्हणजे त्या वर्षाच्या खर्चात 24,881 रुपयाची घट आहे. 21-22 अर्थसंकल्प एकूण 4,37,960 कोटी अपेक्षित आलाय. म्हणजे 2021च्या मूर्त अर्थसंकल्प अंदाजापेक्षा 33,576 कोटी रुपयाचा अंदाज आहे. यावरून तुम्हाला कळेल सगळी हेराफेरी आकड्याची. आदल्या दिवशी अर्थमंत्री काय म्हणाले? 1,50,000 कोटीची तूट आहे म्हणजे उत्पन्न झालं नाही. इथे तर दाखवत नाही. इथे अंदाजित एवढं दाखवलं. यावर्षी 21-22 दाखवलं ते या वर्षी जर कोरोना संपला नाही, उद्योग धंदे व्यवसाय सुरू झाले नाही तर उत्पन्न यावर्षी तरी तेवढं येणार आहे का? याबद्दल कुठेही काही नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगितले ही सगळी आकडेवारी ही बोगस आकडेवारी आहे. हे जीएसटीचं उत्पन्न 1,17,000 अपेक्षित आले आहे. 2021च्या सुधारित अंदाजापेक्षा 29,000 जास्त. गेल्या वर्षी जीएसटी पण कमी आहे. तर या वर्षी गेल्या वर्षापेक्षा रक्कम जास्त टाकली 29,000 कोटी. काय कळत ना. अर्थमंत्री फक्त आकडेमोडे अधिकाऱ्यांनी करून दिले, ती वाचली काय मला माहित नाही. पण कसे येतील उत्पन्न जीएसटी वरून तरी? महाराष्ट्रात ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा मोठ्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. लॉकडाऊन करावा असा इशारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री देत आहे. पण ही परिस्थिती कागदावर आकडेमोड फसवणूक करणारे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फीच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये अपेक्षित आहे. मागील वर्षापेक्षा ते 10,000 रुपयांनी जास्त आहे. फ्लॅट विकले जात नाही. तुम्हाला माहिती आहे मुंबईत लाखो फ्लॅट पडून आहे. गेल्या वर्षी स्टॅम्प ड्युटी मिळाली नाही. पण यांच्या बजेटमध्ये आकडे फुगून तूट कमी करण्यासाठी 10,000 रुपये गेल्या वर्षापेक्षा जास्त दाखले. तेच उत्पादन शुल्कामध्ये. म्हणजे किती बोगसपणा आहे बघा. उत्पादन शुल्कामध्ये 19,500 रुपये उत्पन्न अपेक्षित असून ते मागील वर्षापेक्षा 4,500 रुपये अधिक आहे. उत्पादन शुल्क गेल्या वर्षी हॉटेल बंद होती हो. अजूनही कुठे पूर्ण. फक्त पब आणि डॅन्स बार वगैरे हे चालू आहे काही जणांच्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने. मग कसं काय उत्पन्न वाढणार सांगावं? वाहनावरील कर 10,000 कोटी उत्पन्न अपेक्षित आले असून मागील वर्षात सुधारित अंदाजापेक्षा 3,800 रुपयांनी जास्त आहे. कोरोना स्थितीमुळे वस्तुस्थिती आधारित अंदाज नाही, अजिबात नाही.
नगर विकास व चटई क्षेत्र वाढीव प्रीमियमच्या माध्यमातून 5,897 रुपये उत्पन्न अपेक्षित असून मागील वर्षा प्रत्यक्ष 5,350 रुपये जास्त आहे. कोरोना स्थितीमुळे वस्तूशी आधार सगळं बोगस आहे. कसं येईल उत्पन्न सांगा तरी. नाही तर अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन हे कमी आलं तर आम्ही दोघं भरून देऊ. पण आमचा अर्थसंकल्प अतिशय म्हणजे बरोबर आहे असं म्हणता येईल. पण काहीच म्हटलं नाही. म्हणजे पुढच्या वर्षीची तूट अजून ती जाईल 2 लक्ष कोटीपर्यंत. आरोग्य संस्थे बांधकाम बघा, श्रेणीवर्धन करण्यासाठी 7,500 रुपये किमतीचा प्रकल्प केल्याची घोषणा मुद्दा क्रमांक 1 मध्ये करण्यात आली आहे. 7,500 कोटीची घोषणा करण्यात आली. पुढच्या वाक्यात हा प्रकल्प येणाऱ्या 4 वर्षात केला जाईल. बजेट 21-22चा आहे, पण इथे कौसात लिहितात हा प्रकल्प 4 वर्षात पुढच्या वर्षी करण्यात येईल. 4 वर्ष उपलब्ध करण्याचा वायदा दिला आहे. वाक्य वायदा बजेटमध्ये फिगर घाला, ती द्यावीच लागते तुम्हाला. प्रोव्हिजन करा. वायदा कोणी दिला? आणि अजित पवार आणि उद्धव ठाकरे वायद्याला विचारतं कोण बाजारात? नागरी 2 बघा, नागरी आरोग्य सेवेसाठी पुढील 5 वर्षात 5,000 कोटी रुपये उपलब्ध करण्याचा वायदा दिला. बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये वायदा शब्द कुठे असतो? वायदा दिलाय, विश्वास काय? नाही दिले तर आम्ही आरोग्य खात्यावर एवढा खर्च केला, हे 5,000चा वायदा आहे, मिळणार नाहीत ते पैसे. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असे नमूद केले आहे. त्याच्या पुढच्याच परिषदामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे सार्वजनिक खाजगी भागीदारीचे धोरण निश्चित केले जात असल्याचे नमूद करून ही पण धूळफेक आहे. आता बाजारात शोधणार कोण याच्या पार्टनर होतं काय? फक्त या जिल्ह्यांना सिंधुदुर्ग, उस्मान, नाशिक, रायगड, सातारा धूळफेक केली जनतेला. आम्ही मेडिकल कॉलेज देतो, मुख्यमंत्री प्रेसवर प्रेस देतात आणि सांगतात आम्ही हे दिलं ते दिलं. अरे बा, बांधून दाखव ना, बांधून दाखव, चालू करून दाखव. शासकीय महाविद्यालय मेडिकल जे आहेत त्यांची आजची स्थिती काय आहे, काय अवस्था आहे तिथे, हे आधी मला तपासून बघा, नंतर बोला. हे मोठं आणि आश्चर्य. कृषी विकास या मंत्रालयाकडे शेतमालासंदर्भात व्यवहार जास्तीत जास्त पारदर्शी व्हावा आणि योग्य भाव मिळावा हे शासन प्रयत्नशील आहे. हा वायदा प्रयत्नशील आहे असे नमूद केलंय. त्यासाठी उपाययोजना करणार व त्याचे किती निधी उपलब्ध करून देणार याचा एक उल्लेखही नाही. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे आम्ही अमुक केलं, काय केलं? वायदा केला. आणि तुझ्या वायद्याला विचारतो कोण? मुख्यमंत्र्यांच्या. 0% दराने पीक कर्ज. पहिले 1 होतं, आता 0. काय कुठं दिलं शेतकऱ्याला? आणि एक महत्त्वाचं सांगतो आणि पुढच्या विषयाकडे जातो. कृषी पंप वीज जोडणी धोरण आणि महावितरण कंपनीला दरवर्षी 1,500 कोटी रुपये निधी भाग भांडवलाच्या स्वरूपात देण्यात येईल असे नमूद आहे. म्हणजे प्रत्यक्षात महावितरणाला एकही पैसा मिळणार नाही. खरं म्हणजे प्रश्न काढले पाहिजे होते. खरं म्हणजे अहो मिळाले नाही, मात्र महावितरणाचं काय होईल? सुरळीत वीज पुरवठा होईल काय महाराष्ट्राला? याचा विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. रेवस ते रेडी सागरी मार्गाचा फक्त उल्लेख आहे. या कामासाठी 9,500 अपेक्षित आहे, एवढाच उल्लेख अपेक्षित आहे. पुढे जातो याचा काही आणि भूसंपादनची गरज असल्यास कधी करणार याचा काही उल्लेख नाही.
मात्र पुणे चक्राकार मार्गाचे भूसंपादन याच वर्षी हाती घेण्यात येईल असा उल्लेख मात्र अर्थमंत्र्यांनी केलाय. मग आमच्या या वरील रेवस आणि रेडी याच वर्षी पैसे देण्यात येतील असं का नाही म्हणाले साहेब? अर्थमंत्री मांडलं, दुसऱ्या साहेबांना कळलं की नाही माहित नाही, काय कळतं ते फक्त बरोबर होते, ते मोगम बोलतात. महिलांसाठी कल्याण, शेतकऱ्यांसाठी, अरे काय कल्याण केलं त्याने सांगावं कधीतरी हो. गेल्या वर्षभरात जीडीपी काय वाढला, दरडोई उत्पन्न काय वाढलं आमच्या नागरिकांचं सांगा जरा म्हणा. केंद्र सरकारच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनेक योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात राज्य सरकारने कोणते आर्थिक सहभाग नसताना करण्यात आला. करता येतो का हो? जिथे एक पैसा देत नाही. केंद्र सरकारच्या योजना, महानगरपालिकेच्या योजना, त्यांचा बजेट वेगळा आहे महानगरपालिकेचा, तरी उल्लेख आमच्या बजेटमध्ये. राज्यावर कर्ज 21-22 6,15,170 कोटी, जीडीपीच्या 20.64%. तुम्हाला महसुली खर्च वगैरे मी सांगितलंय. भांडवली खर्च करायला यांच्याकडे पैसा नाहीये, फक्त दाखवण्यात आलंय, पण यांना त्यामध्ये कुठेही कोर प्लॅन राज्याच्या उत्पन्नातून पैसे दिले असं हमखास असं काही नाही. मित्र, कोरोनावर येतोय मी. बातम्या आल्या आज तुमच्या चॅनलवर, प्रिंट मीडियाला बातम्या आल्या. देशातील कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट महाराष्ट्र, ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्यात सध्या 1 लाखाहून अधिक रुग्ण. उद्धव ठाकरेंसाठी अभिमानाची गोष्ट करून दाखवले. देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यात महाराष्ट्रातील 8 जिल्हे, देशात 10 जिल्हे आणि त्यातील महाराष्ट्राचे 8 जिल्हे. पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक 18,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. नीती आयोग व ICMR ने चिंता व्यक्त केली आहे. पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथे भयंकर स्थिती आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री हे अधिवेशनाच्या अगोदर पण म्हणत होते. गेल्या 24 तासात भारतात 22,854 रुग्ण, त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 13,669, जवळपास देशाच्या 60% रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशात जे रुग्ण आहेत त्याच्यात 60% रुग्ण आज महाराष्ट्रात, एकट्या महाराष्ट्रात. घोषणा केवळ गाजावाजा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केला जातोय, पण नेमके कोणते धोरण अवलंबणार हे मात्र मुख्यमंत्री किंवा बाकी मंत्री सांगत नाही. ते कधी सांगणार? आणि लॉकडाऊन चालू करणं हे भूषण वाटतं. त्यामुळे राज्याचं किती नुकसान होत आहे, राज्य किती मागे चाललंय, लोकांना काय त्रास होतोय, उपासमारी होती, याची चिंता या मंत्रिमंडळ किंवा या सरकारला नाही. आज दुसरा एक विषय महत्त्वाचा, MPSC मार्फत होणाऱ्या परीक्षेचा सावळा गोंधळ. विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसावं लागलं, झोपावं लागलं. आणि मुख्यमंत्र्यांनी आज मला वाटतं तारीख जाहीर केली आहे. माझ्याजवळ एका विद्यार्थ्याचं आज त्यांनी
प्रेस घेतली का ट्विट केलंय, ट्विट केलंय. प्रवीण कोटकर, MPSC मधून माजी नामदार तहसीलदार म्हणून निवड झाली. 10 महिने झाले तरी सरकार नियुक्ती देत नाही. सध्या शेतमजूर मी काम करतोय, लोक आम्हाला हसतात आणि सरकारला शिव्या देतात. हे सरकार काम करत आहे, करून दाखवत आहे. हे करून दाखव. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भयावह परिस्थिती आहे. आज घरातून निघालेला कोणी माणूस संध्याकाळी कामावरून परत सुखरूप पोचेल याचा विश्वास नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक हत्या उघडकीस आल्या नाही, आत्महत्या म्हणून जाहीर केल्यात. सुशांत सिंगची बघा, दिशा सालियन पा, पूजा चव्हाण पा, आणि आता मनसुखलाल हिरेन. गुन्हेगार सापडत नाही, आत्महत्या केली म्हणून डिक्लेअर करायचं. खरी हत्या असते, पण हत्येमागे कोण आहे, कोणाचा हात आहे, कोणी केलं, आरोपी कोण आहे हे पोलिसाला माहित नाही. अहो, अंबानी सारखा जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती, भारतातला एक अव्वल दर्जाचा उद्योगपती, त्याच्या बाबतीत त्याला धमक्या दिल्या जातात, सुपारी दिली जाते, आणि त्याच्या घराजवळ गाडी मिळूनही, स्फोटकाची मिळूनही, यामागे कोण आहे? सचिन वाजे साहेब तिथे कसे काय पोचले? स्वप्न पडलं का अजून कुठून कोण आला? कसे काय पोचले? ज्याची गाडी ज्या मालकाची होती मनसुखची, त्याची हत्या लगेच दुसऱ्याशी कशी होते? तरी अशा अधिकाऱ्याची बाजू राज्याचे मुख्यमंत्री घेतात, बाजू घेतात, समर्थन करतात. अरे, एकाची हत्या झाली, एक घरातल्या कुटुंबाचा करता माणूस मारला गेला, त्याची चिंता नाही. पूजा चव्हाणची चिंता नाही, दिशा सालियांची नाही, एक कलावंत सुशांत सिंग गेला, याच्या कोणाची चिंता नाही. पण सचिन वाजेची चिंता आहे, काळजी आहे. काय होऊ नये, पोलीस खात्यातून जाऊ नये, त्याच्याशिवाय आपलं संरक्षण कोणी करू शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांना वाटतं काय? वाटतं काय? मग आम्ही म्हणालो तर सचिन वाजेला मदत करणारे, संरक्षण करणारे या सचिनच्या मागे आहेत, वाजेच्या. कोणाचं बरं वाईट झाल्यानंतर झालं तर कोणाकडे पोट दाखवतील लोक? कसला कायदा आणि सुव्यवस्था? कोणी माणसाची काही संबंध नसताना हत्या होते. दिशा सालियनवर बलात्कार झाला, हत्या झाली तरी आत्महत्या. पूजाचं तेच. मंत्री सुरक्षित, राजीनामा घ्यावा की घेऊ नये? अहो, एकाने मला विनोदाने खरं सांगितलं का मला माहित नाही. आमची चर्चा होती, बाबा राठोड का नाही राजीनामा देत? मग देईल कसा? मंत्री होताना पैसे दिले, पैशाची परतफेड मिळत नाही, तोपर्यंत कसं काय राजीनामा देणार? आता ही लोक उघड बोलायला लागली आहेत. मंत्री 15 दिवस बेपत्ता. मंत्री आणि बेपत्ता मला काही समीकरण कळलं नाही हो. मंत्री कसा बेपत्ता होऊ शकतो? पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं, एक पोलीस बरोबर असतो, तो जातो म्हणजे राजीनामा द्यायच्या अगोदर स्वामींकडे जातो,
इकडे कोरोनामुळे सांगता जास्त माणसं जमायचं नाही, त्यांनी तर मोठी सभा घेतली, इकडे सभा घेतली, ती चालते. शिवसेनेच्या लोकांनी बैठका सभा हजारो लोक जमवली जातात. लोकांनी 50 पेक्षा कोणी लग्नात 10 माणसं जास्त असली काय दंड लावता? हा कुठला न्याय? आणि म्हणून ही जी हत्या आहे मनसुखलाल हिरेंची, ही हत्या, याच्या पाठीमागचे खरेखुरे आरोपी, त्यात कोणाचा हात आहे? अंबानीला कोणापासून धोका आहे? सरकार काय करताय? यासाठी एक मोठा उद्योगपती आहे, करोड रुपयाचा टॅक्स भरतो त्या महाराष्ट्रात आणि या देशात हजारो लोक, लाखो लोकांचं पोट भरतोय, नोकऱ्या देतोय, त्याला नाही संरक्षण करू शकतात? त्याचे आरोपी मिळत नाही, त्याला मारायला टपलेले. कमाल आहे. कसला कायदा सुव्यवस्था हो? हे कसलं सरकार आहे? या सगळ्या बजेटमध्ये शेतकरी, मजूर, महिला काय नाही देणार, करणार. ही योजना जाहीर, अरे पैसा कुठे आहे? तुम्हाला योजना जाहीर करून सांगा ना, पैसा कुठे आहे? आजच्या दिवशी अर्थमंत्री म्हणतात 1,54,000 कोटी उत्पन्न कमी आलं. मग तेवढं उत्पन्न या वर्षी पण येण्यासाठी काय तरतूद आहे? काय करणार? काय धोरण लावलं? काही नाही. अर्थमंत्र्यांनी माहिती दिली मीडियासमोर, काय मुख्यमंत्री येतात. महिलांसाठी कसा 8 मार्च महिला दिनाने जाहीर करतो आम्ही, महिलांना न्याय दिला. काय दिलास बाबा? महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारणार, घरामध्ये 5-10 किलो धान्य जाणार का त्यांच्या अकाउंटवर पैसे जाणार, त्यांचं उत्पन्न वाढणार. काय महिलांना केलं? सर महिलांचं सबलीकरण काय केलं वर्षभरात ते सांगा. कोरोनामुळे कंपन्या बंद आहेत, बेकारी ओढावली आहे, आर्थिक स्थिती गंभीर आहे. एका बाजूला कर, दुसऱ्या बाजूला वसुली, तिसऱ्या बाजूला जप्ती. याला मार्ग काय आहे? सरकारने सांगावं. सांगा मार्ग. बेजार आहे जनता. उद्योगपती, लघु उद्योगपती, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षा सगळे त्रस्त आहे. उत्पन्नच नाही कोणाचं. यावर का नाही बोलत? काय का नाही बोलत? सगळे लागलेत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या टेंडरच्या मागे आणि वेस्ट वॉटरच्या स्कीमच्या मागे लागलेत टेंडर फायनल करायला. या राज्यात निघणाऱ्या टेंडरच्या मागे जेवढे आहेत तेवढ्या प्रामाणिकपणे, जिद्दीने राज्यासमोरचे प्रश्न सोडवायला हे सरकार, हे मुख्यमंत्री कमी पडलेत असं माझं ठाम मत आहे. 1 वर्षात त्यांची गुणवत्ता, पात्रता कुठेच दिसली नाही. नाही काय करू शकत. सांगा म्हणा दर उत्पन्न किती वाढवलं, जीडीपी मध्ये किती वाढ झाली, सांगा हिंमत असेल तर. 21-22च्या पण बजेटमध्ये नाही आम्ही एवढी वाढून दाखवू, जीडीपी वाढू, दर उत्पन्न अमुक करू. कसला बजेट चांगला? बोगस आहे हा बजेट. सपशेल बजेट. कोणी अर्थतज्ञांनी त्यांच्या अधिकाऱ्याने माशी बसव, मी अर्थतज्ञ नाही आणि मी दाखवून देईन, हे आकडेवारी दाखवा. 4 लाखाच्या बजेटमध्ये विकासाला फक्त 58,000 कोटी, 4,37,000 जवळपासचा बजेट आहे. त्यात फक्त 58,000 कोटी फक्त विकासाला, ते पण मिळणार नाहीत. अशी भयावह परिस्थिती आहे. सर एवढा मोठा विषय होता. खरं तर एका एपीआय साठी पूर्ण सभागृहाचं कामकाज दिवसभर बंद पडतं. तुम्ही देखील इतकी वर्ष सभागृहात घेतली आहेत, कितपत योग्य आहे? इतके महत्त्वाचे विषय होते. गेल्या वर्षभरात एकतर अधिवेशन झालं नाही. कुठल्या याचे आहेत आपण मीडियाचे? टीव्ही नाही. बरोबर. तो नेहमीचा कुठे बसलाय? तिकडे बसला. आता मला कळतं म्हणजे असा प्रश्न का विचार.
एकच विषय. विधानसभेतली आयुध तुम्ही मला सांगू नका केव्हा कशी काढायची, प्राधान्य कसं द्यायचं. बजेटच्या वेळेला बजेटवर देवेंद्र फडणवीस आणि अन्य बोलले, पण सुरुवातीचे कामकाज होतं त्या दरम्यान घटना घडली म्हणून स्थगन प्रस्ताव येतो. त्या स्थगन प्रस्तावात त्यांनी विचार मांडले, स्थगन प्रश्न, आणि म्हणून स्थगन प्रस्तावावर त्यांनी लावून धरलं, सरकारवर टीका केली, आरोपींना वाचवतायत सरकार. मग कायदा सुव्यवस्थेवर विश्वास लोक ठेवायला नकोत का? मग हे सरकार त्याच दिवशी ती मर्डर घडली आणि मुख्यमंत्री प्रोटेक्ट करतात दिसल्यावर कायदा सुव्यवस्थेवर नाही बोलायचं, बाकीच्या विषय बाजूला ठेवून. पूजाने आत्महत्या सांगितली, एवढ्या क्लिप तुम्हीच वाजून दाखवता हो, आणि तुम्ही आता म्हणा क्लिप कशाला, बजेट नव्हता काय. क्लिप तुम्ही पण दाखवलं सगळ्यांनी, आम्ही म्हणू त्या क्लिप का दाखवायचे, लोक गोरगरिबांची अवस्था काय नाही दाखवत, मीडिया दाखवली का? नाही ना, नाही ना, नाही नाही हो म्हणाली. एका एपीआय साठी नाही, पोलीस खात्यासाठी, पोलीस खात्यासाठी एपीआय महत्वाचं नाही. एक माझा प्रश्न पूर्ण आहे का, मग परत उत्तर द्या. माझं म्हणणं होतं की संजय राठोड पहिल्या दिवशी हा प्रश्न संपवला, पण एका एपीआयसाठी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण दिवसभर हा विषय ताणून धरला, पटकन कारवाई झाली तर सभागृह चाललं असतं. इतकं वातावरण महत्वाचं होतं का, हा प्रश्न आहे. अहो हा प्रश्न मला चुकीचा विचारलात, हा मुख्यमंत्र्यांनी विचारायला पाहिजे. तुम्ही एवढं का चालवलं, दुसरे विषय नव्हते का हा राज्यातले, आणि म्हणून आता तिकडून इशारा आल्यावर तुम्ही बरोबर विचारले. पहिल्या दिवशी वीज बिलावरून गोंधळ झाला, वीज तोडणीवरून. पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की आम्ही वीज तोडणी थांबवू या सगळ्या संदर्भात. मात्र शेवटच्या दिवशी, अगदी शेवटच्या 10 मिनिटात तोच निर्णय माघार घेण्यात आला नितीन राऊतांकडून. असे अनेक निर्णय आहेत महाविकास आघाडीत घेतले. अहो बोगस, आम्ही मगाशी वाचून दाखवलं, ते पहिलं जाहीर करायचं आणि नंतर इथे तरी मागे घेतलं, मागे न घेता पैसे दिले नसते. आणि पैसे आताच त्याने आदल्या दिवशी, खरं म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा बजेट फोडला आदल्या दिवशी. तुम्ही कसं सांगता 1,54,000 उत्पन्नच घटलंय, मग 66,000 राजकोषीय तूट कशी असेल हो? लाखाच्या वर असायला पाहिजे. मुख्यमंत्री जी जब ये बार बार सवाल किया गया वादे के बारे में, उन्होंने लास्ट में ये बोला कि सचिन वाजे कोई ओसामा बिन लादेन नहीं है. उन्होंने बोला कि ओसामा बिन लादेन नहीं है, इसमें जो भी होगा. नहीं, उनका कहना ऐसा है लादेन ने हजारों लोगों को मारा है, इसने अभी किधर 2-4 लोगों को मारा है, तो इतना बड़ा वो नहीं है, ये बनना चाहता है लादेन. एक जण आघाडी सरकारमध्ये सुद्धा तुम्ही मंत्री होता, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना. आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कोऑर्डिनेशन होतं का, समन्वय होता का? आता तो नाही. अहो कॅप्टनवर असतं कोऑर्डिनेशन करणं आणि हाताळणं. मी पण मुख्यमंत्री होतो, बीजेपी बरोबर शिवसेनेची अलायन्स असताना मुंडे माझे उपमुख्यमंत्री होतं, पण एकही खोटं करायला कोणाला दिला नाही. बजेट मी घेऊन तयार करायला लावायचो, असा बजेट पाहिजे, एवढं तूट आहे तर तूट. तूट एवढी आहे, 66,000 कोटी स्वतः राजकोष तूट, आणि तूटला 1 रुपया टॅक्स नाही लावला, कशी भरून काढणार हो सांगा? ही तूट भरून कशी काढणार? कर नाही ना वाढवले काय, म्हणजे बोगस आहे की नाही? हे पैसे तर मिळणार नाही. ज्याला सांगितलंय ते 2 कोटी देऊ, 5 कोटी देऊ, हे देऊ, 1% कमी करू. पुण्याला मिळणार, फक्त पुण्याला पैसे मिळणार, कारण ते पुण्यावाल्यांचं तिथे चालतं. थांब रे बाबा. सर, बजेटमध्ये कोकण वैधानिक विकास महामंडळासंदर्भात कोणतीच चर्चा झालेली आहे आणि त्यात हे पण गठीत पण केलेलं आहे, त्या संदर्भात आपली काय? कोकणचं आधी मंडळ व्हायला मान्यता मिळाली पाहिजे, तसा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवायला हवा. अजून ते झालं नाही. कोकणाच्या कुठल्या योजनेला पैसा दिला हो? कोणत्या योजनेला पैसा दिला? कोणत्या योजनेला पैसा नाही. आता तुम्हाला एक सांगतो, अजून
1,54,000 कोटी 1,54,000 कोटी गेल्या वर्षी जमले नाही, पैसे आले नाही. 66,000 कोटी राजकोषात तूट आहे. टीव्हीवर आणि प्रिंट मीडिया जाहिराती बघा हो. आमच्या इकडे चक्रीवादळाला 1 रुपया आला नाही. अनेक दुष्काळी परिस्थिती आहे, तिथल्या शेतकऱ्यांना पैसा आला नाही. पण मुख्यमंत्र्याच्या वेगवेगळ्या मंत्र्यांचे फोटो आणि जाहिरातीवर किती खर्च करतायत. हा पैसा येतो कसा? याला दाखवा. आणि किती खोट्या जाहिरातीवर. आम्ही जाणार कोर्टात आज न उद्या. खोटं आम्ही असं केलं तसं केलं, लोक आनंद. अरे आनंदी काही न करता मरतायत लोक तुमच्या राजवाडीत. 52,000 लोक कोरोनाने मेले. काय परिस्थिती सुधारली? काय तुमची सरकारी यंत्रणा आहे का? हॉस्पिटल आहेत, तुम्हीच दाखवता ना हॉस्पिटल. काय दशा आहे? औषधं, साधन सामुग्री कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? आणि मिरवतात ते याच्यावर जाहिरातीवर. हा जाहिरातीचा खर्च आणा नाही आहे. जसं मुख्यमंत्री आम्हाला आवचाल तरी मुख्यमंत्री दाखवून हे केलं मी, लोक असं म्हणतात. कोण म्हणताय? शिव्या घालताय तो लोक. विद्यार्थी तर काय परवा कशा प्रकारे शिव्या घातल्या त्या शेतकऱ्यांनी घातल्याशात घातल्या. काल माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केले की हे सरकार आता 3 महिन्याच्या पुढे टिकणार नाही. याच्यापूर्वी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चाललाय येत्या काळामध्ये फार काळ हे सरकार टिकणार नाही? मी त्यांनी 3 महिने दिले. हा 1 दिवस पण नको. राज्य महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र अधोगतीकडे नेणारं, कायदा लोकांना नागरिकांना सुरक्षितेची हमी नसलेलं सरकार 1 दिवस राहू नये. 3 महिने का दिले मला कळत नाही. विचारेन सुधीर मुनगंटीवारला मी का देतोस 3 महिने. दिनेश राणेसाहेब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे की जो नाणार प्रकल्प आहे, कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता असा प्रकल्प राज्याला गमावणं योग्य नाही. रोजगार निर्मिती आणि सगळे मुद्दे पाहता. पण मुख्यमंत्री असं म्हणतात प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही, म्हणजे नाणार होणार नाही. स्थानिकांचा जो विरोध आहे, स्थानिकांचा आता कोणताही विरोध नाही. तेव्हा होता. आता लोकांना तिथली बेकारी आहे आणि परिस्थिती पाहता नाणार तिथल्या लोकांना हवाय आणि नाणार प्रकल्प होणार. केंद्राचा प्रकल्प आहे. राज्य सरकारकडे पैसेच नाव कसला प्रकल्प करता येतो? या बजेटमध्ये लघु उद्योग यांना जर काही मदत केली असती ना मी समजू शकलो असतो. तारायला बसले आहेत म्हणून. आणि म्हणून नाणार प्रकल्प जाणार नाही, होणार. हे माझं वाक्य आहे. आम्ही करायला लावणार. केंद्राला आम्ही सांगणार आम्हाला हवाय. आम्ही जनतेला, आमच्या जनतेला आम्ही समजवू. या कोकणाला या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी काय दिलं हो? मी माझी कामं सांगितली. यांची पक्षाने काय दिलं हो? तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढावं यासाठी, शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी, पिण्याचा प्रश्न, रस्ते. रत्नागिरीला काय अवस्था आहे? त्यामुळे ज्याने कोकणाला काय दिलंच नाही ना त्यांना अधिकार नाही कोकणाच्या प्रश्नावर बोलायला. राज ठाकरे यांनी जी मागणी केली व्हायला पाहिजे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. पण मी मताशी सहमत असलो तर पूर्वी त्या मताचा आहे की नाणार होणार. राणे साहब, हिंदी में एक बात बता दीजिए, कोरोना को लेकर महाराष्ट्र में स्थिति धीरे धीरे दिन ब दिन खराब होती जा रही है. देश के 10 जिलों में जहां पर हाईएस्ट कोरोना केसेस है उसमें 8 महाराष्ट्र के नाम है. आज भी कई डिस्ट्रिक्ट से ऐसी खबरें आई हैं जहां पर जिसको लॉकडाउन लगाया गया या फिर आंशिक लॉकडाउन की तरह आंशिक लॉकडाउन लगाया है. इस पर क्या कहना है? महाराष्ट्र में कोरोना की संख्या बढ़ रही है. जैसे आपने कहा कि देश में 10 जिलों में जो कोरोना बढ़ गया है उसमें से 8 जिले तो महाराष्ट्र के हैं. तो मैं समझता हूं कि ये महाराष्ट्र सरकार गंभीर नहीं है कोरोना के बारे में. मगर खर्चा तो काफी बताते हैं कोरोना के लिए, मेडिकल के लिए हम ये कर रहे हैं, वो कर रहे हैं, इतने हॉस्पिटल खोल रहे हैं. मगर उस हॉस्पिटल में कोरोना के ऊपर जो इलाज करना चाहिए उस तरह का इलाज नहीं हो रहा है. दवा नहीं मिल रहा है. वेंटिलेटर नहीं है. काफी जगह वेंटिलेटर नहीं है.
ऐसी दशा है हॉस्पिटल की। तो ये सरकार कोरोना के बारे गंभीर नहीं है। 52,000 लोग तो गुजर गए कोरोना से। देश में जो लोग गुजर गए उसमें से 50% तो संख्या महाराष्ट्र की है। तो भी कुछ मुख्यमंत्री का में लॉकडाउन करेंगे, एक करेंगे, दूसरा उनको कुछ दिखता नहीं है। कोरोना के नाम पे भ्रष्टाचार बढ़ा रहे हैं, उसके बारे में कुछ इलाज नहीं है। तो जनता के हाथ में अभी इलाज है। ऐसा सरकार लोगों को कोरोना के माध्यम से मरवाने वाले सरकार को जल्दी जय महाराष्ट्र बोलना है। सर दूसरा वजह साहब को लेकर एक सवाल है। सचिन वजह के निलंबन की मांग की गई थी, लेकिन वजह को सिर्फ ट्रांसफर किया गया है। पहले जानकारी है कि सीएफसी वो कहाँ किया मालूम है क्या आपको? जी कहाँ किया? सर एसपी में ट्रान्सफर किया गया है। सर एसपी कुठला ब्रँच म्हणतात? क्राईम मधून काढलं, सर त्यांच्यासाठी एक स्पेशल ब्रँच तयार केला काय ह्याला? हे बघा, ही चेष्टा आहे लोकांच्या मागणीची। कुठल्या डिपार्टमेंटला तिथे का ठेवलं? बाहेर टाका ना कुठे पण। स्पेशल ब्रँच म्हणजे काय? म्हणजे त्यांना वाचवायचं, संरक्षण द्यायचं। मला तर संशय येतोय यावरून उद्या जर अशा हत्या झाल्या आणि आरोपी मिळाले नाही, अशा काही अधिकारी आहेत की ज्यांचे पूर्व इतिहास गुंडांशी, गँगवॉरशी किंवा बाहेरच्या शक्तीबरोबर आहेत, त्यांना खात्यातून लगेच सुट्टी केली पाहिजे। सर मुंबई सरकार प्रोटेक्ट करत आहे। सचिन वाझे हे राज्य सरकारपेक्षा मोठे झालेले आहेत का? आणि सचिन वाझेंसाठी दिवसभराचं कामकाज तहकूब केलं आहे। विरोधी पक्षाची मागणी आहे की जर विमला हिरन यांनी जो दावा दिलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे संबंध दिसत आहे। सचिन वाझेंची चौकशी केली जात नाही, त्यांना सस्पेंड केलं जात नाही, त्यांची फक्त ट्रान्सफर केली जाते। सचिन वाझे राज्य सरकारपेक्षा मोठे झालेत का? नाही, माझ्या दृष्टीने नाही। एक अधिकारी एपीआय अधिकारी माझ्यापेक्षा त्याची एवढी मोठी किंमत नाही। पण हे सरकार, हे मुख्यमंत्री की मुख्यमंत्र्यापेक्षा सचिन वाझे साहेब झाले आहेत असं दर्शवते। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेस सातत्याने मागणी करते की अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेत नाही। तुम्हाला काय वाटतं, या सरकारमध्ये काँग्रेसच्या मताला फारशी किंमत राहिली नाही का? नाही, काँग्रेसला त्या सरकारमध्ये काही किंमतच नाहीये। त्यामुळे आता त्यांनी विचार करावा की अध्यक्षाच्या निवडणुकीत एवढं तुम्हाला डावललं जातं, तर मंत्रिपदाच्या लालचेपोटी तुम्ही हात काय सरकारमध्ये? काँग्रेसने काहीतरी आपली ताकद दाखवली पाहिजे हो। नवीन आलेले अध्यक्ष यांनी अति बोलतात ते, पण ह्यावर बोला ना। तुम्ही पण काँग्रेसमध्ये राहिलेले आहात, तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीची आत्ताची काँग्रेस आहे, काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, मी काँग्रेसमध्ये होतो, पण ओरिजिनल शिवसेनावाला होतो। त्यामुळे शिवसेनेतलं जे माझं त्यावेळेचं, आताचा शिवसेनेचं काय नाही राहिलं नाही, पण त्यावेळेचं साहेबांनी जे आमच्या रक्तात भिनवलं ना, त्याचा प्रत्यय मी सगळीकडे आलो। तिथे मग असंच वागायचं। हा, बीजेपी में शिवसेना वाला नहीं है, मगर शिवसेना वाले बीजेपी में प्रवेश किया है। हाँ, आज मैं बीजेपी वाला हूँ, शिवसेना वाला नहीं, मगर जो खून उस टाइम मेरे में था ना, वो आज भी है। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे